महिला आरक्षण देणाऱ्या घटना दुरुस्ती विधेयकासह मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयकावर लोकसभेत वादळी चर्चा। केंद्र सरकारनं तथ्य आणि तर्काच्या आधारे महिला आरक्षण कायद्यासंबंधी सर्व शंका आणि गैरसमजांचं निराकरण केल्याचं सांगत विधेयकं मंजूर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण सुनिश्चित करणाऱ्यांशी वंदन कायदा देशातील महिलांना न्याय देण्याची एक महत्त्वपूर्ण संधी पंतप्रधान। 2029च्या लोकसभा निवडणुका महिला आरक्षणासह व्हाव्यात हे सुनिश्चित करण्यासाठी तिन्ही विधेयकं महत्त्वाची। यामुळे प्रत्येक राज्यात लोकसभेच्या 50% जागा वाढणार। अमित शहा। महिला आरक्षण विधेयकाच्या आडून राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप फेटाळत इंडी आघाडी महिला आरक्षणाच्या विरोधात असल्याचा अमित शहा यांचा प्रत्यारोप। सरकार ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देत नसल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपावर सत्ताधाऱ्यांचा पलटवार। ओबीसी आरक्षणाला काँग्रेसनं नेहमीच कडाडून विरोध केल्याची टीका। राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंग यांची सलग तिसऱ्यांदा निवड। पंतप्रधानांनी अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा। इस्रायल आणि लेबनॉनची 10 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमती। दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर घेतला निर्णय। भारताकडूनही स्वागत। युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांचा मार्ग पूर्णपणे खुला करण्यात येत असल्याची इराणची घोषणा। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेलं प्रकरण गंभीर। कॉर्पोरेट जेहाद असल्याचं निष्पन्न झालं तर त्याची पाळंमुळं शोधून काढणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या तर विदर्भात 19 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापासून तुरळक पावसाची शक्यता। नमस्कार, 7च्या